श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी परीक्षा 2026 बोर्डाचा अचानक मोठा निर्णय कुठला आहे, काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला 10वी-12वीचे सर्व लेटेस्ट अपडेट्स, IMP प्रश्न मिळतील सर्व विषयांचे. अधिक माहितीसाठी गुगलवर समाचारकट्टा.com या वेबसाईटला सर्च करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. अद्याप देखील तुम्ही नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड केले नसेल तर करा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विषयांचे 10वी सेमी इंग्रजी, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यांच्या सर्व IMP प्रश्न, बोर्डाच्या प्रश्नपत्रिका मिळतील, ज्यामुळे तुम्हाला 2026च्या परीक्षेत चांगले 90% पेक्षा जास्त मार्क मिळतील. काही अडचण असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. सर्वांना रिक्वेस्ट आहे, 10 तारीख जवळ आलेली आहे. 12वीचा इंग्रजीचा पेपर अवघड होऊ शकतो, अवघडच होणार आहे, कारण भरारी पथक, बैठे पथक, CCTV, ड्रोन कॅमेरे, बोर्डाने आता आणखीन एक निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे अभ्यासाला लागा. वेळ कमी आहे, वेळ वाया घालू नका. ते नेमका कोणता निर्णय आहे याविषयी माहिती बघूयात. तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॉपी बहादरांनो, आता तुमचं काही खरं नाही. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांसाठी आता करडी नजर ठेवण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक झालेली आहे. आता ही भरारी पथक काय काम करतात, बैठे पथक काय काम करतात, याविषयी आपणच माहिती घेणार आहोत. तर फटाफट वेळ वाया घालू नका. 2-3 दिवस राहिलेले आहेत. इंग्रजीचा पेपर आहे, फिजिक्सचा पेपर आहे, बायोलॉजी वगैरे परचेस करा. फक्त तुम्हाला 200 रुपये लागतील, जास्त पण पैसे नाही. एरवी तुम्ही क्लासेस लावता, एवढे 25, 30, 40 हजार रुपये घालवता. 200 रुपयाचा विचार करू नका. नंतर तुम्ही विचार करत बसताल आपला 100% रिझल्ट आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला रिझल्ट पण दिसत असेल या ठिकाणी. आपला गेल्या वर्षीचा रिझल्ट बघा, ह्या एका विद्यार्थ्याचा एवढा चांगला रिझल्ट लागलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोर्स खरेदी करा. तर बघा, राज्य शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत अवघे काही दिवस शिल्लक आहे. फेब्रुवारी-मार्च 2026च्या परीक्षेत आळा घालण्यासाठी, म्हणजेच परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी आता राज्य सरकारने ठोस उपाययोजना केलेल्या आहेत. कॉपी बहादरांना आळा घालण्यासाठी आता भरारी पथक नेमणूक केलेली आहे. बघा, भरारी पथक लय खतरनाक असतं. या भरारी पथक मध्ये कोण असतं? जिल्हाधिकारी असतो, शिक्षक असतं, त्यानंतर शिक्षण अधिकारी असतं, त्यानंतर पोलीस असतं. असे 5, 4 किंवा 7 लोकांची कमिटी असते आणि ही कमिटी पूर्ण फिरत असते. एका तालुक्यात जवळपास 7 भरारी पथक असतात. जिल्ह्यामध्ये आपले टोटल जिल्ह्यात नाही, पूर्ण महाराष्ट्रात जवळपास 371 भरारी पथक आहेत. आता बोर्डाने भरारी पथक जर तुमच्याकडे आलं आणि ऑन द स्पॉट जर कोणाला पकडलं तर ते शाळेची मान्यता रद्द होणार आहे आणि विद्यार्थ्यांवर कारवाई होईल. त्यामुळे अभ्यासाला तुम्ही लागा आणि तुम्हाला काळजी करायची गरज नाही. जर तुम्ही नाना फाउंडेशनचा कोर्स घेतला तर तुम्हाला उपयुक्त मार्गदर्शन मिळेल, चांगले प्रश्न मिळतील. फटाफट तुम्ही कोर्स खरेदी करा. गैरप्रकार होऊ नये, कॉपी मुक्त व्हावेत, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न आहेत, शिक्षण मंडळाचे प्रयत्न आहेत. यासाठी विशेष भरारी पथकांची नियुक्ती केली गेली आहे. अनेकदा परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी बाहेरून अनेक लोक कॉपी पुरवतानाचे व्हिडिओ आपण परीक्षेच्या काळात पाहिले आहेत. यासाठी आता वॉल कंपाऊंड पण केलेला आहे. शाळेच्या अवतीभोवती वॉल कंपाऊंड असणार आहे. त्यामुळे तो प्रकार आता होणार नाही की बाहेरून येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळेच्या बाहेर देखील रेकॉर्डिंग होणार आहे, हे लक्षात ठेवा. ड्रोन कॅमेरे असणार आहेत. वर्गामध्ये जो शिक्षक असेल तो देखील रेकॉर्डिंग करणार आहे. तुमच्या आता यावर्षी परीक्षा ज्या आहेत त्या भरपूर अवघड होणार आहेत, भरपूर स्ट्रिक्ट होणार आहेत. तुमचा अभ्यास असेल तर तुम्हाला काय अडचण नाही, पण अभ्यास नसेल, तुम्ही कॉपीच्या जीवावर असताल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आता भरारी पथक, बैठी पथक हे विद्यार्थ्यांवर कारवाई करणार आहेत आणि अशा प्रकारची ही मोठी अपडेट आहे. आपल्याला काय वाटतं कमेंट करा. लवकरात लवकर नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा. काय अडचण असेल तर फोन करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.